नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आज जो टाइप आहे तो आहे एक्झाम्पल ऑन वॉर्म अँड वॉर्म व्हील. आता लक्षात घ्या, व्हेलॉसिटी रेशो कॅपिटल आर इंटू कॅपिटल टी अपॉन एन इंटू आर किंवा कॅपिटल एन इंटू कॅपिटल टी अपॉन एन इंटू आर. लक्षात घ्या, कॅपिटल आर म्हणजे काय? रेडियस ऑफ एफर्ट व्हील. व्हीलची काय आहे? रेडियस. नंतर तुम्हाला दिला एल काय असतो? लेंथ ऑफ हँडल. टी बघा, टी म्हणजे नंबर ऑफ टीथ, जे काही थ्रेड असतील त्या थ्रेडला असले टीथ. एन बघा, नंबर ऑफ थ्रेड, किती थ्रेड दिलेले ते. आणि आर म्हणजे रेडियस ऑफ लोड ड्रम. आता बघा, एक आपल्याकडे न्यूमरिकल आहे. द फॉलोइंग डेटा इज रिलेटेड टू द डबल थ्रेडेड वॉर्म. बघा कोणता थ्रेड आहे? डबल थ्रेड वॉल आहे. डबल थ्रेड म्हणजे नंबर ऑफ थ्रेड. बघा एन, एन किती तुमच्याकडे? 2. बघा, सिंगल थ्रेडेड असता तर तुम्ही इथे 1 घेतला असता. लक्षात घ्या, फॉर्म्युल्यामध्ये 1 एन ची व्हॅल्यू. पण डबल थ्रेडेड असल्यामुळे तुम्हाला एन ची व्हॅल्यू किती टाकायची आहे? 2. द थ्रेडेड द वॉर्म अँड वॉर्म व्हील, नंबर ऑफ टीथ ऑफ द व्हील 60. बघा तुम्हाला जो काही कॅपिटल टी दिलाय, नंबर ऑफ टीथ किती दो? 60. बघा पुढे, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. एफर्ट व्हीलचं तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे. बघा म्हणजे कॅपिटल डी किती डायमीटर येतो? 30. मग रेडियस किती असणार आहे? आर इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 2. रेडियस हाफ असतो डायमीटरच्या, म्हणून तो आला आपल्याकडे 15 सेंटीमीटर. लक्षात. दुसरं बघा, डायमीटर ऑफ लोड ड्रम म्हणजे स्मॉल डी. स्मॉल डी आपल्याकडे 20 सेंटीमीटर. लक्षात घ्या, मग स्मॉल आर इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 2. रेडियस काय आहे डायमीटरच्या? हाफ, म्हणून हा आला आपल्याकडे 10 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्व गिवन काढले. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी रेशो. बघा व्हेलॉसिटी रेशोचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी रेशो, वॉर्म अँड वॉर्म व्हीलचा व्हेलॉसिटी रेशो कॅपिटल आर इंटू कॅपिटल टी अपॉन एन इंटू आर. चला व्हॅल्यू पुट अप करा. कॅपिटल आर बघा 15 इंटू टी 60 डिवाइड बाय नंबर ऑफ थ्रेड, डबल थ्रेडचा होता तो, इंटू 2 टी. आर किती? स्मॉल आर 10. करा कॅल्क्युलेशन. 15 इंटू 60 डिवाइड बाय 2 इंटू 10 20. बघा 45. म्हणजे वॉर्म अँड वॉर्म व्हीलचा जो काही व्हेलॉसिटी रेशो आपल्याकडे जो निघालाय तो आहे 45. असं एक छोटस एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आलंच तर हे 2 मार्कासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल, इन अ वॉर्म अँड वॉर्म व्हील द नंबर ऑफ टीथ ऑन अ व्हील इज 120. बघा तुम्हाला नंबर ऑफ टीथ दिलाय म्हणजे कॅपिटल टी आहे 120. द टीथ ऑफ द एफर्ट व्हील, डायमीटर तुम्हाला दिला बघा. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील किती दो? 100. म्हणजे कॅपिटल डी 100 मिलीमीटर. म्हणजे लक्षात ठेवा त्याची जी रेडियस आहे किती असणार आहे ती? 100 डिवाइड बाय 2 म्हणजे 50 मिलीमीटर. नेक्स्ट बघा, दॅट द लोडिंग द ड्रम इज 150. आणि तोच लोड ड्रम आहे, त्याची जो काही डायमीटर तुम्हाला दिलाय तो आहे 150 मिलीमीटर. त्याची जी काही रेडियस आहे तिची पण हाफ करा. 150 डिवाइड बाय 2 म्हणजे 75 मिलीमीटर. दिस वॉर्म अँड वॉर्म ही लिफ्ट्स अ लोड 2.5 किलो न्यूटन. डब्ल्यू दिलाय तुम्हाला 2.5 किलो न्यूटन म्हणजे 2.5 इंटू 10⁻³ न्यूटन. काय लक्षात, किलो न्यूटनला न्यूटन मध्ये करण्यासाठी आपण 10⁻³ घेतले. बाय अप्लाइंग द 100 न्यूटन एफर्ट. बघा एफर्ट तुम्हाला दिलाय 100 न्यूटन. कॅल्क्युलेट इफिशियन्सी. बघा काय फाइंड आउट करायचंय? इफिशियन्सी फाइंड आउट करायची. आणि एफर्ट लॉस इन फ्रिक्शन. बघा एफर्ट लॉस इन फ्रिक्शन म्हणजे तुम्हाला पीएफ इथे फाइंड आउट करायचंय. आता लक्षात घ्या, बघा व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करा. व्हेलॉसिटी रेशो बघा
वॉम अँड वॉम व्हीलचा व्हेलॉसिटीचा रेशो तुमच्याकडे R अपॉन T इंटू NR. बघा कॅपिटल R 50 इंटू कॅपिटल T 120. बघा नंबर ऑफ थ्रेड तुम्हाला त्यांनी दिलेले नाहीच आहे, म्हणजे तो सिंगल थ्रेड आहे, याचा अर्थ हा 1 असणार आहे. 1 इंटू रेडियस तुम्हाला दिली बघा स्मॉल r 75, 50 इंटू 120 डिवाइड बाय 1 इंटू 75. बघा व्हेलॉसिटी रेशो आपल्याकडे 80. त्यानंतर बघा इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला परत एमए लागणार आहे, म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस. लोड अपॉन एफर्ट. लोड बघा 2.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय एफर्ट 100. 2.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 100, म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आपल्याकडे आहे 25. आता पुढे बघा इफिशियन्सी सांगितली. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA अपॉन VR इंटू 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आणि व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 25 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो 80 इंटू 100. बघा इफिशियन्सी किती आपल्याकडे मग 25 डिवाइड बाय 80 इंटू 100. बघा इफिशियन्सी निघाली 31.25%. बघा त्यानंतर तुम्हाला